नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनर्ससाठी मोठी आनंदाची बातमी। पेन्शन वाढली 9,500 रुपये। पेन्शन वाढीबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले बघा। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणीही सरकारी पेन्शन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। राज्यातील जवळपास 70 लाखाहून अधिक पेन्शनधारकांसाठी अखेर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित असलेली पेन्शन वाढीची मागणी आता पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत। या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस म्हणजे 30 तारखेला जमा होणारी पेन्शन नेमकी किती वाढून येणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। गेल्या 10 वर्षापासून पेन्शनमध्ये कोणतीही मोठी वाढ झाली नव्हती, परंतु नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शनधारकांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली आहे। केंद्र सरकारकडून यासाठी मोठा निधी मागवण्यात आला असून लवकरच राज्य सरकारच्या तिजोरीत हा निधी येईल। वर्ग 1 ते वर्ग 4 मधील सर्व निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला जात आहे। आता पाहूया की वयोमानानुसार पेन्शनमध्ये नेमकी किती वाढ होऊ शकते। 100 वर्षे किंवा त्याहून अधिक 100% निवृत्ती वेतनवाढ, 95 ते 100 वर्षे 50% पर्यंत वाढ, 90 ते 95 वर्षे 40% पर्यंत वाढ, 85 ते 90 वर्षे 30% पर्यंत वाढ, 80 ते 85 वर्षे 20% पर्यंत वाढ, 70 ते 80% 15% पर्यंत वाढ, 60 ते 70 वर्षे 10% पर्यंत वाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच जानेवारी 2027 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी ही वाढ मिळण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे। याशिवाय वयोमानानुसार होणाऱ्या आजारावर उपचारासाठी केंद्र सरकारकडून तब्बल 9,500 कोटी रुपयांचा आरोग्य निधी मंजूर करून घेण्यात आलेला आहे, ज्यामुळे पेन्शनधारकांना मोफत उपचाराचा लाभ घेता येईल। आगामी 30 तारखेला येणारी पेन्शन वाढीव रकमेसह जमा होण्याबाबतचे परिपत्रक लवकरच लागू होईल। अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ इतर पेन्शनधारक मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।